मित्रांनो, मार्केट सध्या पडतंय आणि मार्केट क्रॅश होणार, 2020 पेक्षा मोठा फॉल येणार आणि असं खूप सारं काही तुम्ही सगळं ऐकता आणि बरेच जण त्याच्यावर एक त्यांचा अंदाज देण्याचा प्रयत्न करतात. परंतु साहजिक आहे, खूप सारे लोक इथं कन्फ्यूज होत आहेत. पण मित्रांनो, मार्केट कधीही का पडतं, कुठल्या गोष्टींना फोकस केला पाहिजे आणि इथून पुढे पडणार का, किती पडणार, याचबरोबर ते मार्केट पडण्यासाठी जे काही महत्त्वाचे घटक आहेत हे जर तुम्हाला समजले ना, तर तुम्हीही इथून पुढे ह्या गोष्टी ओळखू शकता. आणि मित्रांनो, मी आज जी गोष्ट शिकवणार आहे ती 1000% तुम्ही कुठेच ऐकली नसेल. इन डेप्थ मध्ये मी आज माहिती देण्याचा प्रयत्न करेल याच्यामध्ये की 2025 मध्ये मार्केटचा क्रॅश येतोय, परंतु त्याच्यासाठी काय महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट मला इथे काय सांगायचं, मी अशा गोष्टींवर स्टडी केला की अरे प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारणीभूत असतात आणि मला असे काही 7 घटक सापडले. मी त्याला नेहमी म्हणतो 7 हॉर्सेस ऑफ इंडियन इकॉनॉमी. म्हणजे हे 7 घोडे तुम्ही सगळ्यांनी चित्र सगळीकडे बघितलं असेल, प्रगतीचे घोडे असतात, देशाच्या पण प्रगतीचे असे काहीतरी 7 फॅक्टर्स आहेत आणि हे फॅक्टर्स हलतात, अर्थात ते इकॉनॉमीला चेंज करतात आणि इकॉनॉमी जेव्हा हलते तेव्हा स्टॉक मार्केट हलतात आणि हे गणित ज्याला समजतं त्याला एंट्री पॉईंट सापडतात. आणि मित्रांनो, इन डेप्थ मध्ये माहिती सांगतो. पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, क्विकली सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हो, ते फ्री कम्युनिटी ग्रुपची लिंक मी खाली दिलेली, ते पटकन जॉईन करा, जिथे फ्री वेबिनारचा ऍक्सेस तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, हे 7 फॅक्टर्स वर मी आज बोलणार आहे. यामधला या आपल्या देशाच्या स्टॉक मार्केटला जो आपण म्हणतो 7 हॉर्सेस पैकी पहिला हॉर्स आहे याच्यामध्ये, तो म्हणजे जीएसटी. लक्षात ठेवा, गुड्स सर्व्हिस टॅक्स. आता हे काय असतं तुम्हाला माहिती आहे. नॉर्मली जीएसटी आपण कुठली वस्तू खरेदी करतो तेव्हा लागतो. नॉर्मली जीएसटी 3 प्रकारे कट केला जातो. एक असतो सीजीएसटी, एक असतो एसजीएसटी आणि एक असतो नॉर्मली आयजीएसटी. ओके, आता ह्याच्यात डीप जाण्यापेक्षा मी सांगतो, नॉर्मली जानेवारीचं कलेक्शन होतं 1.95 लाख कोटी आणि नॉर्मली जीएसटीचा रिव्हेन्यू कन्सिस्टंटली वाढताना मागच्या काही वर्षामध्ये आणि त्यातल्या त्यात 18-19 नंतर तुम्हाला दिसेल याच्यामध्ये. आणि जेव्हाही जीएसटी वाढत असतो तेव्हा अर्थात एक गोष्ट असते याच्यामध्ये की इकॉनॉमिकल ग्रोथ चांगली चालू आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचे घटक कुठले असतात, लॉजिस्टिक असेल, ई कॉमर्स असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, हे सेक्टर चांगले चाललेत म्हणून जीएसटी चांगला येतो आणि जीएसटी चांगला आहे म्हणजे देशामध्ये काही गडबड नाही असं होतं. परंतु आता महत्त्वाची गोष्ट आपण बघू की हे जीएसटीचे इम्पॅक्ट कसे पडतात. तत्पूर्वी हा एक चार्ट बघून घ्या. या चार्टवर बघितल्यावर काय दिसेल तुम्हाला, इथे बघा जीएसटीचं मी दाखवलं की जो काही कलेक्शन होतं जीएसटीचं देशाला, ते बघा 18 पासून तुम्हाला दिसेल 19 मध्ये थोडं डाऊन झालं, त्याच्यानंतर 20, 21, 22 पर्यंत, 23 पर्यंत कन्सिस्टंट वाढत गेलं. 24 मध्ये थोडं किंचित डिक्लाइन होताना दिसतं याच्यामध्ये. ओके, आता ह्याचा इम्पॅक्ट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. आता महत्त्वाची गोष्ट, जीएसटीचा इकॉनॉमीवर इम्पॅक्ट काय होतो, तर टॅक्सेसला मोस्टली सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपल्याला ह्याचा वापर केला जातो. म्हणजे बिझनेसमध्ये खूप सारे टॅक्स नको आहेत त्यांना पाहिजे बाबा एकच काहीतरी टॅक्स लावा म्हणून हा नॉर्मल याच्यामध्ये जीएसटी लावलेला आणि हा जीएसटीचा जेवढा रिव्हेन्यू वाढतो याचा अर्थ बिझनेस चांगले चालेल असं समजलं जातं. आता महत्त्वाची गोष्ट असते याच्यामध्ये, ज्या अर्थी जीएसटीचं कलेक्शन चांगलं होतंय त्याचा अर्थ मार्केटमध्ये ओके कंडिशन आहेत आणि मार्केट चांगलं बिहेव करतंय असं इथे समजलं जातं. आणि जेव्हाही जीएसटीचे आकडे कमी व्हायला सुरुवात होईल तेव्हा समजून जायचं याच्यामध्ये की मार्केटमध्ये काहीतरी गडबड आहे. ओके, सिंपल फंडा, इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी. समजा पॉझिटिव्ह मार्केटला कधी असेल, जीएसटीचे आकडे स्ट्रॉंग आले, जीएसटीचे आकडे निगेटिव्ह आले तर मार्केटमध्ये थोडा फॉल येऊ शकतो आणि हे आकडे जर जास्त वेळ निगेटिव्ह यायला लागले तर मोठा फॉल मार्केटमध्ये येणार. समजला, पहिला मुद्दा का क्लिअर केला. आज तुम्हाला समजणार आहे की का मार्केट पडतं, का मार्केट वर जातं. फक्त आपण टेक्निकललाच फोकस नाही करत, आपण इन डेप्थला फोकस करतो याच्यामध्ये. ओके, आणि सेम आहे, जसं पॉझिटिव्ह असतं तसंच हे निगेटिव्ह पण असते याच्यामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट, ह्याचा मोस्टली बेनिफिट असतो एफएमसीजी असेल, ऑटो असेल, रिटेल असेल, लॉजिस्टिक सेक्टर असतील याच्यामध्ये. ओके, तर हे सेक्टर त्याच्यामध्ये इम्पॅक्टिव्ह आहेत आणि जर जीएसटी निगेटिव्ह झाला तर ह्या सेक्टरच्या स्टॉक्समध्ये तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळेल. आता त्या नंबरचा सेकंड पॉईंट, सेकंड हॉर्स आहे जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता हे काय असतं नॉर्मल याच्यामध्ये, तर आपला देश कशी प्रगती करतोय हे इतर देश जे इन्व्हेस्टमेंट करत येतात तर जीडीपीचे आकडे बघून याच्यामध्ये येत असतात की देशामध्ये नॉर्मली तुमचं सकल उत्पन्न कसं होतंय, इकॉनॉमिकल हेल्थ समजली जाते याच्यामध्ये. मग जीडीपी मध्ये पण 3 टाईप येतात. मग कुठले टाईप बाबा, एक असतो नॉर्मली नॉमिनल जीडीपी, दुसरा असतो रिअल जीडीपी याच्यामध्ये. ओके, आणि ही जी काही नॉमिनल आणि ऍक्च्युअल जीडीपी ह्याच्यामध्ये आपण जे आकडे बघत असतो याच्यामध्ये एक नॉर्मल ग्रोथ आम्ही बघितली की जीडीपीच्या
नंतरच्या याच्यामध्ये जो काही प्रोजेक्टेड ग्रोथ आहे 6.3 to 6.8% नॉर्मली 2025 मध्ये होईल असं सांगितलेलं आहे. परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला जीडीपीचा आणि मार्केटचा काय इम्पॅक्ट होतो. एक आकडा बघा, याच्यामध्ये चार्ट तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो की ज्याच्यामध्ये 2016 साली ओके किंवा त्याच्या आधी जीडीपी नॉर्मली ओके होता, त्याच्यानंतर थोडा डिक्लाइन सुरू झाला नॉर्मली 16-17 नॉर्मल, आणि तो 18-19-20 मध्ये थोडा जास्त झाला. त्याप्रमाणे मार्केटवर पण इम्पॅक्ट पडला आणि हे जीडीपीचे आकडे तुम्ही जर बघितलं 20 नंतर ना पुन्हा पंप व्हायला सुरुवात झाली आणि आता कुठेतरी एका स्टेबल स्टेटला गेलेले त्याच्यामध्ये. ओके, मग आता ह्याचा इम्पॅक्ट काय होतो ते थोडं आपण शिकून घेऊया. तर हायर जीडीपी ग्रोथ जेव्हाही आपली होत असते तर इकॉनॉमी मोस्टली स्ट्रॉंग असते, याच्यामध्ये नवनवीन जॉब्स क्रिएट होत असतात, इकॉनॉमी याच्यामध्ये बेटर परफॉर्म करेल. स्लोअर जीडीपी ग्रोथ असेल म्हणजे जीडीपीचे आकडे मोठे येत नाही, जीडीपी उद्या सांगितलं की अरे बाबा 5.5% होईल, याचा अर्थ काय होतो याच्यामध्ये इकॉनॉमिकल स्लोडाऊन सुरू झाला असं समजायचं. याचा अर्थ काय होतो याच्यामध्ये की नॉर्मली इकॉनॉमी डाऊन होणार आहे, लोकांचं स्पेंडिंग कमी होतं, इन्व्हेस्टमेंट्स कमी होत आहेत, हे नॉर्मली याच्यामध्ये असतं. आणि नॉर्मली एक लक्षात ठेवा, जीडीपी वाढतोय, इकॉनॉमी स्ट्रॉंग होणार आहे, स्टॉक मार्केट स्ट्रॉंग परफॉर्म करते. जीडीपी कमी होतोय, फटका बसणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये की सेक्टर्स कुठले असतात तर मोस्टली असतो बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, IT आणि ऑटो, हे मोस्टली थोडे फोकसेबल सेक्टर्स याच्यामध्ये असतात. आता मित्रांनो हे झालं 2 नंबरचा हॉर्स आपण बघितला. आता 3 नंबर जर याच्यामध्ये आपण गोष्ट पाहायला गेलो ती असते म्हणजे एम्प्लॉयमेंट डेटा. मग आता एम्प्लॉयमेंट डेटा काय असतो बाबा, तर लक्षात ठेवा भारतामध्ये आपण बघतो की रोजगार, अमेरिकेमध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली का की अनएम्प्लॉयमेंटचा डेटा वाढला की मार्केट पडलं, तो डेटा कमी झाला की मार्केट वर गेलं. म्हणजे काय की देशामध्ये जी काही रोजगार क्षमता आहे ती कमी होते का जास्त होते याच्यामध्ये. ओके, आता नॉर्मली अनएम्प्लॉयमेंटचा जो रेट आहे तो नॉर्मली कमी झाला म्हणजे 6.4% सप्टेंबरच्या क्वार्टरमध्ये झाला. ओके, आणि याचा अर्थ काय होतो की लोकांना जे काही जॉब मिळण्याचं जे काही प्रमाण होतं ना, न मिळण्याचं प्रमाण ते कमी होते, त्याला म्हणतात अनएम्प्लॉयमेंट डेटा. ओके, जेवढाही ऍक्च्युली काय होतं, ऍक्च्युली डेटा हा कमी असेल, रेशो कमी असेल तेवढी बेटर गोष्ट राहत नाही. याच्यामध्ये लक्षात ठेवा नेहमी एम्प्लॉयमेंट रेट हा नॉर्मली अप्पर साईडला पाहिजे याच्यामध्ये. मग एक थोडक्यात सांगतो इम्पॅक्ट कसा पडतो. मोर जॉब्स म्हणजे काय तर हायर डिमांड फॉर गुड्स सर्व्हिसेस, आणि साहजिक यायला असेल तर इकॉनॉमीमध्ये चांगली ग्रोथ होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट हाय अनएम्प्लॉयमेंट असेल म्हणजे लोकांना जॉब नाही आहेत, तर साहजिक लोकांना जॉब नाहीत म्हणजे खर्च करण्याचं प्रमाण कमी होईल, बरोबर आहे ना. तर ह्याच्यामुळे इकॉनॉमी वीक होते, कंझ्युमर स्पेंडिंग कमी होतं आणि ह्याचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर होतो, बरोबर. समजा मित्रांनो की नॉर्मली आपण बघितलं की हा जो एम्प्लॉयमेंटचा डेटा ह्याचा इम्पॅक्ट मार्केटवर कशा पद्धतीने होत असतो. आता मित्रांनो याच्यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर मी आज तुम्हाला शिकवणार आहे. 4 नंबरचा हॉर्स आहे आपला, तो म्हणजे करन्सी. आता तुम्हाला प्रश्न पडला करन्सीचा आणि याचा काय संबंध, डिटेलमध्ये सांगतो. तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही अजून पण फिनचॅक ऍप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं, खाली जाऊन डाउनलोड करा, कारण पडत्या मार्केटमधल्या चांगल्या संधी शोधायला तुम्हाला इथे वाव मिळणार आहे आणि चांगली इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला पुढच्या 5 वर्षाचा 10 वर्षाचा जो काही प्लॅन असेल तो इथे अचिव्हमेंट करता येईल. मित्रांनो कम टू द पॉइंट, 4 नंबरचा जो करन्सीचा इम्पॉर्टंट पॉइंट आपण बघतोय की सध्या डॉलरची अवस्था रुपयाशी आपण कम्पेअर करून नेहमी बघत असतो, कारण इंटरनॅशनल मार्केटमध्ये व्यवहार करायचा तर लागतो डॉलर, आणि हा डॉलर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी लागत पैसे मोजावे लागतात. आता $1 घ्यायचा असेल तर 87.47 हा US डॉलरचा रेट आहे. याचा अर्थ बोलला जातो हे जर तुम्ही मागच्या 1 वर्षापूर्वी गेला असता तर हा 83-84च्या अंदाजामध्ये होता $1 घ्यायचा रेट. म्हणजे काय तर रुपया वीक होतोय, आणि रुपया जर वीक होतोय तर ही गोष्ट इकॉनॉमीसाठी चांगली नाहीये आणि त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर आता सध्या जास्त प्रमाणात होतो. म्हणजे मार्केट का पडतंय तर करन्सी वीक होते, कारण करन्सी जर वीक व्हायला लागली तर ह्याचा इम्पॅक्ट इकॉनॉमीवर कसा होतो. आपण बघतो की आपल्याला क्रूड ऑइल असेल, बरेच इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स असतात त्याच्यामध्ये, ते बाहेरून इम्पोर्ट करावे लागतात आणि ह्याच्यामुळे काय होतं ते एकदा महाग झाले का तर तुम्हाला खरेदी करायलाच किंमत लागते, कंपन्या प्राइस वाढवतील याच्यामध्ये, आणि ह्याचा इम्पॅक्ट इन्फ्लेशनवर होत असतो. क्लिअर. आता त्याच्यानंतर एक्सपोर्ट्स आपण करतो, IT फार्मा, हे होतं डॉलर्समध्ये. तिथे नॉर्मली आपल्याला एक थोडा पॉझिटिव्ह सेंटिमेंट पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल मार्केट पडतंय, पण बऱ्याच म्युच्युअल फंडांनी फार्मा सेक्टरमध्ये खरेदी सुरू केली का तर करन्सी स्ट्रॉंग होते, कारण ते जर एक्सपोर्ट करत असतील तर त्याच्यामध्ये काय होत असतं त्यांना थोडा तरी प्रॉफिट होत असतो इतर गोष्टींच्या पेक्षा. ओके, आता मित्रांनो आता ही जर झाली नॉर्मल गोष्ट, म्हणजे काय तर एक्सपोर्ट करणाऱ्यांसाठी
काही ठिकाणी चांगली गोष्ट असेल, इम्पोर्ट करणाऱ्यांसाठी नक्कीच खूप साऱ्या ठिकाणी निगेटिव्ह गोष्ट असणार याच्यामध्ये. ओके, आणि त्यातल्या त्यात IT, फार्मा, ऑइल, ऑटो, FMCG हे नॉर्मली मेन घटक असतात याच्यामध्ये. आता मित्रांनो, हा 4 नंबरचा हॉर्स झाला की आपल्या देशाच्या कंडिशनला पुढे घेऊन जातात, जे आपल्या मार्केटला पण कोरिलेट होत असतात. 5 नंबरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, तो म्हणजे फिस्कल डिफिशिट. याच्याविषयी मी आधी पण बोललोय आणि आजचा व्हिडिओ सगळ्या व्हिडिओंपेक्षा वेगळा आहे. इन डेप्थ माहिती मी देतोय. साहजिकच ही तुम्हाला असणं गरजेचं आहे, कारण याचा फायदा भविष्यात होणार आहे. आता हे फिस्कल डिफिशिट काय असतं थोडक्यामध्ये याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. ओके, फिस्कल डिफिशिटचं फायनान्शियल इयर 2026 एक टार्गेट त्यांनी ठेवले 4.4% ऑफ GDP. आता मी लक्षात ठेवा मार्केट का पडतंय त्याच्याकडे आधी येतो. अमेरिकेमध्ये जो काही फिस्कल डिफिशिट आहे तो चांगला आहे त्यांचा. म्हणजे त्यांच्याकडे काय होतं, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्याच्यामधला एक रेशो मोजला जातो जगामध्ये सगळीकडे. आपण काय करतो, एक्सपोर्ट करतो ना त्याच्यापेक्षा किती पटीने इम्पोर्ट जास्त करतो. आणि हे जर इम्पोर्ट जास्त करावं लागतं म्हणजे खूप सारा डॉलर जास्त द्यावा लागेल. डॉलर जेवढा जास्त द्यावा लागणार तेवढा रुपयाचा स्पेंडिंग वाढेल, तो महागात खर्च करावा लागेल याच्यामध्ये. ओके, तर ह्या गोष्टी तिकडे कमी आहेत, कारण अमेरिकेचं एक्सपोर्ट जास्त, इम्पोर्ट कमी आहे. आता महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं की करन्सी आता कशी परफॉर्म करते. ओके, आणि करन्सी नंतर नेतो हा फिस्कल डिफिशिट. फिस्कल डिफिशिट जेवढा हाय असेल तेवढं गव्हर्नमेंटला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल, इंटरेस्ट रेट जास्त चार्ज करावे लागतील आणि इन्फ्लेशन वाढेल. आणि हेच लो फिस्कल डिफिशिट असेल तर गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग नॉर्मली इतर गोष्टींचं कमी होतं. म्हणजे गव्हर्नमेंट काय करेल की नॉर्मली जो काही पैसा वाचतोय की गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्सवर लावायला सुरुवात करेल. त्याच्यामुळे इकॉनॉमी स्टेबल होईल, इंटरेस्ट रेट्स कमीत कमी राहतील याच्यामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट, स्टॉक मार्केटवर काय इम्पॅक्ट होतो मित्रांनो. ओके, ते समजून घेऊया. हाय डेफिशिट जेवढा पण असतो तर मार्केटमध्ये अनसर्टिनिटी दिसते, इंटरेस्ट रेट वाढतात आणि मार्केट नॉर्मली फॉल किंवा कन्सोलिडेशन फेज मध्ये पाहायला मिळतात. हेच लो डेफिशिट असेल तर मार्केट स्टॅबिलिटी पाहायला मिळते. आणि महत्त्वाची गोष्ट, इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आपल्याला याच्यामध्ये पाहता येतो. आता मोस्टली फिस्कल डिफिशिटचा इम्पॅक्ट कुठे पडतो, बँकिंग असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बॉन्ड्स आणि डेप्ट मार्केट, इथे थोडा याचा इम्पॅक्ट जास्त पडतो. त्यामुळे तुम्ही जर याच्या रिलेटेड काही इन्व्हेस्टर असाल तर थोडा तिकडे लक्ष द्या. बरोबर मित्रांनो, अगदी इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवला. आता येतो मी 6 नंबरच्या आपल्या स्पेशल हॉर्सकडे, जो आपल्या इकॉनॉमीला ड्राईव्ह करतो, तो पण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स. यालाच बोलतो आपण PMI, परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स. आता हे काय असतं याच्यामध्ये, तर ही इंडियामधली मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी मोडली जाते, जी नॉर्मली 0 ते 100च्या ह्या रेंजमध्ये असते. आता समजा PMI जर हा 50च्या वरती असेल, ओके, याचा अर्थ काय होतो, मॅन्युफॅक्चरिंगचं एक्सपांडिंग आहे ना, वाढतंय. ह्याचा फायदा होईल, इकॉनॉमी ग्रोथ होईल. PMI जर हा 50च्या खाली असेल तर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे देशामध्ये जे काही प्रोडक्शन केलं जातं प्रोडक्टचं ते कमी होतंय, श्रिंकिंग होते. का तर मागणी कमी आहे, मंदी येते असं होतं आणि इकॉनॉमी स्लो डाऊन व्हायला सुरुवात होते. आता हे आपण कधी ऐकत नाही, कारण आपल्याला कोणी शिकवलेलंच नाही, म्हणून मी तुम्हाला हे इन डिटेलमध्ये शिकवतोय. ओके, आता इंडियाचा PMI जो आहे, ओके, मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स आपण म्हणतो याच्यामध्ये, तो नॉर्मली 57.70 आहे जानेवारी 2025चा. विचार करायला तर हा थोडा वाढलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे मी नेहमी म्हणतो की खूप भिवू नका, कारण डिसेंबरच्या कम्पेअर करता याच्यामध्ये थोडी ग्रोथ झालेली आहे, परंतु बाकीच्या फॅक्टर्समध्ये मार्केटला मार बसतोय. म्हणून आपण म्हणतो की करेक्शन थोडे दिवस येईल. काय येईल तर सगळेच घटक निगेटिव्ह नाही त्याच्यामध्ये. ओके, त्यामुळे इथून पुढे तुम्ही जर बघताय तर इम्पॅक्ट काय होतोय PMIचा, तर हाय PMI असेल तर मोस्टली फॅक्टरीज काय करतील, जास्तीत जास्त प्रोडक्शन काढतील आणि इकॉनॉमीसाठी ते चांगलं असेल, कारण ते खपेल. PMI लो येत आहे याचा अर्थ फॅक्टरीतलं प्रोडक्शन कमी झालंय. लक्ष द्यायला सुरुवात करा आजपासून, लक्षात ठेवा. ओके, मग आता स्टॉक मार्केटकडे येतो मी, कारण काय, भलेही स्टॉक मार्केटमध्ये आपण ट्रेड करतो तर समजलं पाहिजे ना कोरिलेशन काय असेल. तर हाय PMI म्हणजे पॉझिटिव्ह असेल कोणासाठी, लक्षात ठेवा, ऑटो सेक्टर, स्टील सेक्टर, सिमेंट, कॅपिटल गुड स्टॉक्स. ओके, लो PMI असेल तर हा निगेटिव्ह असेल इंडस्ट्रियल स्टॉक्ससाठी. ओके, मग याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग, ऑटो आणि सिमेंट ह्याचा मुख्यत्वे फरक येतो. म्हणजे लक्ष ठेवावं लागतं, कारण हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोडले जातात. मित्रांनो, 7 नंबरचा हॉर्स आहे याच्यामध्ये, जो खूप इम्पॉर्टंट आहे. आपण म्हणतो की तो काय असेल तर इन्फ्लेशन डेटा. आणि याचबरोबर असतात RBIच्या विविध पॉलिसी, जे RBI डिक्लेअर करत असते याच्यामध्ये. मग मॉनिटरी पॉलिसी असतील, RBIचा डेटा असेल. ओके, आता इन्फ्लेशन डेटा काय असतो याच्यामध्ये, म्हणजे काय असतो, आपण याच्यामध्ये कंझ्युमर प्राइस इंडेक्स हा नॉर्मली पाहावा लागतो. आता हे नॉर्मली CPI बनवून समजेल देशामध्ये किती महागाई. याचबरोबर RBIचा पण डेटा येत असतो, ज्याच्यामध्ये कळतं की महागाई जास्त आहे का कमी, आणि RBIचं काम असते
देशामधली महागाई नियंत्रणात ठेवणे आणि त्यासाठी ते रेपो रेटमध्ये वाढ करतील किंवा कमी करतील याच्यामध्ये. एक सिंपल डेटा मी देतो तुम्हाला याच्यामध्ये. इंडियाचं इन्फ्लेशन रेट जानेवारी 2025 मध्ये जवळपास 4.60 आहे. ओके, तो नॉर्मली 5.22 म्हणजे तो डाऊन झालाय नॉर्मली जर डिसेंबर 24चा विचार करता. ओके, आणि हे इन्फ्लेशन कमी होतंय ही एक चांगली गोष्ट असते. इन्फ्लेशन जेवढं जास्त असेल तेवढं इकॉनॉमीसाठी चांगली गोष्ट नाहीये. हा फॅक्टर याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, साधं सिंपल आहे. इन्फ्लेशन 2 ते 4 रेंजमध्ये असेल तुम्हाला मी आकडे पण सांगतो. ओके, तर ही ग्रोथसाठी चांगली, गुड फॉर ग्रोथ इन कंपन्यांसाठी. आता हाय इन्फ्लेशन असेल तर काय करेल तर लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी होईल. म्हणजे एक विचार करा, एखादी गोष्ट मी 100 रुपयाला घेतोय, तीच गोष्ट आज जर मला 120 रुपयाला घ्यायची आहे तर आपण 10 वेळा विचार करतो त्याच्यामध्ये. ओके, तशीच गोष्ट आहे. आणि हेच स्टॉक मार्केटला कसं इम्पॅक्ट करेल तर लक्षात ठेवा. हाय इन्फ्लेशन काय असेल मध्ये आरबीआय इंटरेस्ट रेट वाढवेल. जेव्हा काय होईल इन्फ्लेशनचे रेट वाढतील तर आरबीआय पण त्यांची इंटरेस्ट रेट वाढवेल, त्यामुळे स्टॉक मार्केट पडतील. लो इन्फ्लेशन रेट असतील म्हणजे महागाई कमी आहे तर आरबीआय काय करतं इंटरेस्ट रेट कमी करायला सुरुवात करतं, ज्याचा बेनिफिट नॉर्मली स्टॉक मार्केटला येतो. कारण काय होतं शेवटी डिमांड अँड सप्लाय मेंटेन ठेवायचं याच्यामध्ये. मग हाय इन्फ्लेशन असतं म्हणजे बँकिंग सेक्टर, एफएमसीजी बघा याच्यामध्ये, रिअल इस्टेट असेल, ऑटो सेक्टर असेल याच्यामध्ये. ओके, तर इथे जे काही आपण लोन्स घेत असतो किंवा कॉस्टिंग असतं ह्याच्यामध्ये आपल्याला एक इफेक्ट याच्यामध्ये पाहायला मिळतो. आता मग आरबीआय रेट का वाढवतं तर रेपो रेट वाढवेल तर बँकांमध्ये पैसा खेळत राहिला पाहिजे, लिक्विडिटी राहिली पाहिजे याच्यामध्ये, आणि लोकांना लोन स्वस्तात मिळेल तर लोक नवीन काहीतरी गोष्टी घेतील. समजलं मित्रांनो, अगदी साध्या सिंपल पद्धतीने हे मी 7 हॉर्सेस सांगितलं. तर मला सांगा हे तुम्हाला माहित होते का? ओके, आता ह्याचा तुम्हाला वापर कसा करायचा. आता मार्केट पडतंय. ओके, तर आपण मोस्टली फोकस केला पाहिजे की मार्केट का पडते. ह्याच्यामध्ये आता मी जे काही मुद्दे तुम्हाला शिकवले ह्याच्यामध्ये कुठले मुद्दे आहेत, कारण साथीच्या साथी मुद्दे कधीच निगेटिव्ह नसतात. काही ड्राईव्ह करतील, काही स्टेबल असतील. आपल्याला बघायचे सध्या लीड काय करते. इथे लीड काय करते याच्यामध्ये तर मी बघेल की आत्ताच्या कंडिशनला लीड करते करन्सी. मग मी बघितलं जीडीपीचा डेटा तो डाऊन येतोय तर ही एक निगेटिव्ह कंडिशन आहे. म्हणजे 7 पैकी किती गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. जर 7 पैकी 4 गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, 3 गोष्टी निगेटिव्ह आहेत, मार्केट दौलायमान राहतील. 7 पैकी 5 गोष्टी पॉझिटिव्ह येत आहेत तर लक्षात ठेवा इकॉनॉमी वर जाणार. आता मार्केट पडतं याचा अर्थ खूप सारं खाली खाळ राहणार नाही, म्हणजे खूप दिवस डाऊन नाही राहणार, लवकरच पंप करेल. पण जेवढे निगेटिव्ह फॅक्टर्स वाढायला लागतील तर थोडं सावध राहा. याचा अर्थ काहीतरी गडबड होऊ शकते. हेच याच्या आधीच्या काळामध्ये झालंय. सगळं तुम्ही एकदा डेटा बघितला तर समजेल. मला सांगा तुम्हाला याच्यामधले 7 मुद्दे काय समजले. प्लीज प्रत्येकाने कमेंट करून सांगायचे. आणि व्हिडिओ कसा वाटला ना प्लीज प्रत्येकाने अपडेट करा. याच्या व्यतिरिक्त मार्केट पडते, योग्य ठिकाणी चांगल्या कंपन्या निवडून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. आणि अजूनही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली नसेल तर करा. आधी आपले व्हिडिओज पहा, कशा पद्धतीने टेक्निक्स असतात, काय कंपन्यांमध्ये पाहा, मी डिटेलमध्ये सांगतो. त्यासाठी डीमॅटची पण लिंक दिली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला आम्ही एक स्पेशल कोर्स पण फ्रीमध्ये देतो. का तर तुमचं नॉलेज वाढावं आणि तुम्ही स्वतः डिसिजन घ्यावं, हा आमचा एक प्रामाणिक मुद्दा आहे. आणि त्यासाठीच असे इन डेप्थ मध्ये व्हिडिओ आम्ही याच्यामध्ये बनवत असतो. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. आवडला ना हक्काने लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हे 7 हॉर्सेस खरंच आपल्या देशाच्या कामाचे आहेत का नाही हे तुम्हाला जाणवेल याच्यामध्ये. आणि आपण जी काय डेव्हलपमेंट केली आहे ना हे सगळे फॅक्टर तुम्हाला इथे एकदा चेक करून पाहिजेत. भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.